नक्कीच आपण म्हणल्याप्रमाणे या आंदोलनाला घेऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल 4 वाजता सुद्धा कारखाना प्रशासनाबरोबर बैठक झाली। आज सकाळी बसल्यानंतर सुद्धा कारखाना प्रशासनाबरोबर 2 चर्चेच्या फेरी झालेल्या आहेत। परंतु ज्या पद्धतीची भूमिका कारखाना प्रशासन घेत आहे यामधून फार मोठा शंका आम्हा सगळ्या आंदोलनकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। चर्चेमध्ये ठेवलेल्या तारखाला बिल अदा करू आणि जेव्हा आम्ही अंडरटेकिंग मागतोय, जेव्हा आम्ही लेखी मागतोय त्यावेळेस मात्र कारखाना प्रशासन कचकाऊ भूमिका घेत आहे। या बाबीमधूनच बऱ्याच गोष्टी आम्हाला आता यापुढं सूचित वाटत आहेत की नेमकं हा कारखाना आणि या कारखाना चालवणारे डायरेक्टर बोर्ड नेमकं कोण आहे आणि कशा पद्धतीची भूमिका त्यांची या कारखान्याप्रती आणि या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या ऊसबिलाप्रती आहे, ही संभ्रम अवस्था आज मात्र नक्की आम्हाला समोर आलेली आहे। म्हणून या बाबीचा विचार आंदोलक म्हणून आम्ही नक्की चांगल्या पद्धतीने आता करतोय। एकीकडे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देण्याची जी वल्गना करण्यात आली कारखान्याच्या वतीनं तो तर भाव गेलाच, परंतु जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या पोटी पडणारी ती पण आणखी दिलेली नाही। भाव घोषित करत असताना ज्या पद्धतीच्या घोषणा बीड जिल्ह्यातल्या आणि इतर कारखान्यांनी केल्या, त्यासोबतच ओंकारेश्वर शुगर्सनं सुद्धा जी काही भावाची घोषणा केलेली होती त्या घोषणेचं स्वागत आम्ही सुद्धा केलेलं होतं। परंतु आत्ता मात्र जो भाव घोषित केलेला आहे या भावाच्या घोषणेप्रमाणे नक्कीच 15 जानेवारीपर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांचा जो ऊस गेलेला होता तिथपर्यंतच्या शेतकऱ्यांचा 2950ने त्यांनी पैसे अदा केलेली आहेत। ही बाब आपल्याला पण अधोरेखित करावं लागणार आहे। परंतु 15 जानेवारीनंतर आत्ता जे 30 जानेवारीपर्यंतचं बिल टाकलेलं आहे ते बिल या कारखान्याने केवळ 1800 रुपये प्रतिटनाने टाकलेलं आहे आणि ही बाब आणखी काळजी करायला लावणारी आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे जे काही चाललेलं आहे हे अत्यंत कायद्याच्या विरोधात आहे। महाराष्ट्र सरकारनं ऊसाच्या आणि ऊस उत्पादक आणि कारखानदाराच्या संदर्भात घेतलेल्या धोरण आणि भूमिका आणि शासन निर्णयाच्या विरोधामधली ही सगळं चाललेलं आहे। म्हणून आमची मागणी सरळ आहे की या कारखान्याने शुगर कॅन ॲक्ट ऑर्डरप्रमाणे 15 दिवसाच्या आत एकतर बिल टाकणं अपेक्षित आहे। जर नसल टाकलं तर ते 15% व्याजानं देणं अपेक्षित होतं। तेही न देता आता तर उलट पक्षी अद्यापही घोषणा केलेलं तर लांब, परंतु आणखी कुठलंच बिल यांनी टाकलेलं नाही आहे। उलट कमी पैसे टाकून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि एक चिंतेचं वातावरण हे कारखानदार निर्माण करतायत। ही बाब शासनानं अधोरेखित करावी अशी आमची आपल्या मार्फत मागणी करतोय। आंदोलन असंच चालू राहणार। जर कारखाना प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि एवढंच नाही तर या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना जर थोडीही संवेदनशीलता असेल की आमच्या मतदारसंघातले खासदार महोदयांना, आमदार महोदयांना आणि मंत्री महोदयांना आम्ही विनंती करतो आहेत की जर तुम्हाला थोडीही संवेदनशीलता जर वाटत असेल की आपल्या मतदारसंघातला शेतकरी हा नव्या योजनेपेक्षा आम्ही घातलेल्या ऊसाची रक्कम मागण्यासाठी जर 40 डिग्री टेम्परेचर उन्हामध्ये जर ताटकळत बसत असेल तर या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला नक्की विचार करायला भाग पाडेल। आम्ही पुन्हा एकदा आपणाला अपील करतो आहे की आपली संवेदनशीलता म्हणून कारखाना प्रशासनाच्या बाजूने आपण बोलणार आहात का तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, ही दाखवण्याची वेळ आज तुमच्यावरती आलेली आहे। ही बाब नक्की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विचारात घेतील, हेही आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या देखील पसरवल्या जातात। वर्तमानपत्र असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कारखाना प्रशासनाने एवढं बिल दिलं, एवढे पैसे अदा केले अशी देखील पसरवून कुठेतरी आंदोलन मोडीत करायचे, आंदोलनात येणारे शेतकरी कुठेतरी थांबवले जातात। एकूण कारखानदारांची मोडस ऑपरेंडीच ही असते की जेव्हा जेव्हा आपल्या विरोधामध्ये शेतकरी कामगार एकजूट होत असतात त्यावेळेस ते आंदोलन फोडण्यासाठी वेगवेगळे फंडे हे वापरत असतात। त्याच्यापैकी हाच एक फंड आहे की खोटं बोल आणि रेटून बोल। ज्या पद्धतीचं सबंध राजकारण देशभरात आणि राज्यभरात चाललेलं आहे त्याच मोडस ऑपरेंडी या कारखान्याचे मालकसुद्धा करतायत। घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना दम टाकतायत, विनंती करतायत वेळप्रसंगी आणि तुमचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आंदोलनामध्ये जाऊ नकात, अशा पद्धतीनं आंदोलन फोडण्याचा सगळ्या मार्गाने प्रयत्न केला जातोय। बॉन्सर आणून शेतकऱ्यांना दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय। नको तेवढ्या संख्येनं पोलिसी बळ उभा करून शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे कारखानदार सरकारच्या सहकार्यानं करतायत असा आमचा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप आहे की सरकार शेतकऱ्यांपेक्षा कारखानदाराच्या संरक्षणामध्ये जास्तीत संबंध दाखवतोय। ही बाब या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आता लक्षात आलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण या आंदोलनाचं वृत्त किंवा काही बातम्या प्रसारित केल्या त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर
काही लोक व्यक्त होत आहेत की याच कारखान्याच्या गेटसमोर का तुम्ही आंदोलन करताय, दुसऱ्या कारखान्याकडे बिलं थकीत नाही का? काय वाटतं, हे आरोप खरा आहे का? कदाचित जे कोणी व्यक्त होणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जरा मागच्या 4-5 महिन्यापासूनचा सोशल मीडिया किंवा माध्यमं तपासून बघा. हे आंदोलन करताना ह्या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं कुठल्याही कारखान्याचा दुजाभाव केलेला नाही आहे. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकरी जात याच मूळ मुद्द्यावरती उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळं कोण्या पक्षाचा कारखाना आहे, कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा कारखाना आहे, ह्या शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समितीनं बघितलेलं नाही आहे. हे आंदोलन करताना केवळ आणि केवळ शेतकरी जातीच्या शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे, कुठला कारखाना लुबाडणूक करतोय, या सगळ्या कारखान्यावरती आंदोलन केले आहेत. आम्ही आत्ताही आपल्यामार्फत सांगू इच्छितो आहेत की जय महेश्वर सुद्धा हे आंदोलन होणार आहे. एवढंच नाही, देशमुख ग्रुप जो आहे 21चा, त्यांच्याही घरावर ऊस उत्पादक शेतकरी जर बिल नाही दिलं तर जाणार आहेत. हा संदेश तुमच्या माध्यमातून आम्ही देतो आहे.